मित्रांनो नमस्कार. मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो 27 फेब्रुवारीला महानगरपालिकेमध्ये जे झालं माझ्यासोबत आणि जे विटकर जे अधिकारी होते, एक उच्च अधिकारी आहेत, त्यांनी सरळ ऑन कॅमेरा इतक्या चुका केलेल्या आहेत, इतकं त्यांनी नियमभंग केलेला आहे. विशेष करून TV10 आणि माझा मुद्दा हाच आहे की सरकारी कुठले कार्यालयामध्ये व्हिडिओ शूटिंग घेता येतं का, अधिकाऱ्यांचं व्हिडिओ शूटिंग घेता येतं का, आणि जर ते त्याला परमिशन लागते का, पहिली गोष्ट म्हणजे. तर विषय असा आहे की निषिद्ध एरिया आहे का, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. महानगरपालिका निषिद्ध एरिया असेल तर 100% तिथं शूटिंग घेता येत नाही. तर ह्या मुद्द्यावरच जे सरकारी अधिकारी होते विटकर, त्यांनी सरळ सरळ उत्तर न देता मला त्यांनी तिथनं बाहेर काढले. हे सगळ्यांनी बघितलंच आहे. माझ्या ते दोन्ही चॅनलवर मी टाकलेलं आहे आणि तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे. त्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे, कॉमेंट्स आलेले आहेत आणि नागरिकांपेक्षा वर अजून कोण असू शकतं, सगळ्या प्रकारचे कॉमेंट्स आलेले आहेत. तिथं मला सूचनाही आलेल्या आहेत. त्याच्यावर आपण काय करणार आहोत हे मी तुम्हाला सांगतोच आहे. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की विटकरांनी ऑन कॅमेरा सांगितलं की तुम्हाला याचं लेखी उत्तर दिलं जाणार. आपल्याला तेच हवं आहे. तर ते लेखी उत्तर मी तुमच्यासमोर मांडणार आहे. लेखी उत्तर याच्यावर प्रश्नावर असणार आहे की मला कुठे शूटिंग करता येत नाही आणि का, याचं ते कारण देणार आहेत. तर हे माझ्यासाठी फार इंटरेस्टिंग आहे. जे उत्तर मिळेल ते मी तुमच्यासमोर मांडणारच आहे. हाच मुद्दा आहे. त्यांनी सांगितलेले सोमवारी म्हणजे उद्या, म्हणजे 3 मार्च 2025ला ते मला याचं उत्तर देणार आहे. ते उत्तर मला मिळालं. मला आश्चर्य वाटतं की काय नक्की ते उत्तर देणार आहेत, मला खरंच कळत नाही. तर ते काय उत्तर देतील ते मी तुमच्यासमोर मांडणारच आहे. पण मित्रांनो, विटकरांनी ज्या सगळ्या चुका केलेल्या आहेत, आय कार्ड असू देत, असं उद्धट बोलणं असू देत, मला बाहेर ढकलणं असू देत, मला किडनॅप करणं असू देत, मला महानगरपालिकेच्या बाहेर गाडीमध्ये बसून फिरवणं असू देत, हे सगळं आणि बरंचसं काही तुमच्यासमोर आलेलं नाही आहे. कारण का माझा मोबाईल जप्त झाला होता एका ठिकाणी. तर तेही तुमच्यासमोर मी आणणार आहे. कारण का बाहेर सगळीकडे CCTV आहेत. तर याच्यावर पण नंतर. पण मित्रांनो, परत एकदा तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. आणि आता मला महानगरपालिकेमध्ये मी आत्ताच सांगतो, विटकरांचं सांगतो, माझं काम झालेलं आहे. मला शूटिंग ह्यासाठी घ्यायचं होतं की त्याला परवानगी आहे का नाही, ते जर तुम्ही क्लिअर केलं तर विषय संपतो. माझी लढाई इथं म्हणजे माझा उद्देश पूर्ण झालेला आहे. आता मित्रांनो, ही तुमची सुद्धा लढाई आहे. जर तिथं आपल्याला शूटिंग मिळत नसेल, हक्क असून सुद्धा, तर यासाठी आपण लढलं पाहिजे. सोमवारी आम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे. परत माझ्या सर्व सबस्क्रायबर्स, इतके सबस्क्रायबर वाढलेले आहेत, 15,000च्या वर गेलेले आहेत. तर त्या सर्वांचे धन्यवाद. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. पुढचा पूर्ण आठवडा ह्याच विषयावर मी बोलणार आहे की व्हिडिओ कॅमेऱ्याला